राहुरीत महिलांच्या रांगेत घुसण्यास मज्जाव केल्यानं तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 5 जणांविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल। राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा मंदिरात परिसरात देवदर्शनासाठी महिलांची रांग लागलेली असताना महिलांच्या रांगेत घुसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री घडली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अधिनियमांसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी निखिल राजू नारद वय 24 वर्ष राहणार बुवासिद्ध बाबा गल्ली राहुरी हे दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बुवासिद्ध बाबा मंदिरात आरतीसाठी गेले होते। त्यावेळी मंदिरात महिलांची दर्शनासाठी रांग लागलेली होती। त्याचवेळी आरोपी शाहरुख शेख व आरिफ इनामदार हे महिलांच्या रांगेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं निखिल नारद यांनी त्यांना मज्जाव केला। यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। त्यानंतर रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास निखिल नारद हे पुन्हा मंदिराकडे जात असताना आरोपींना त्यांना रस्त्यात अडविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत तू खालच्या जातीचा असून मंदिरात येण्याची तुला लायकी नाही, पुन्हा येथे आलास तर जीवे मारू अशी धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरडाओरडा ऐकून निखिल नारद यांचे मित्र घटनास्थळी धावून आले व त्यांनी त्यांची सुटका केली। यावेळी आरोपींनी मित्रांनाही जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या घटनेनंतर निखिल राजू नारद यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार शाहरुख फारुख शेख, आरिफ आयुब इनामदार, मुसा चांद शेख, मोहसिन उर्फ गोप्या अकबर शेख आणि शहाबाज उर्फ गुरमी अन्सार सय्यद सर्व राहणार बुवासिद्ध बाबा गल्ली राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 852/2026 दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 190, 191(2), 115(2), 351(2) तसेच 352 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अधिनियम 1989 मधील कलम 31(r), 31(s) व 32(va) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पुढील तपास करत आहेत।